Hello everybody and welcome again to another lecture of Learn with VT. In today's lecture we are going to see supplementary angles. मराठीत ज्याला पूरक कोन म्हणतात. बरं डेफिनेशन पहिली समजून घेऊया. If the sum of the measures of two angles is 180 degree, they are called supplementary angles. म्हणजे काय, जसं आपण कॉम्प्लिमेंटरी अँगलसाठी बघितलेलं की कॉम्प्लिमेंटरी अँगल्समध्ये दोन अँगल्सची ॲडिशन सम बेरीज ही किती पाहिजे 90 डिग्री होती, तेव्हा त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतो. तसंच जर त्यांची ॲडिशन 180 असेल तर त्याला आपण कोणते अँगल्स म्हणतो, सप्लिमेंटरी अँगल्स किंवा पूरक कोन. सो लेट अस स्टार्ट. आता मी असाच व्हिडिओ एक बनवला आहे, तुम्हाला सगळे पेअर्स मिळणार आहेत, सगळे होल नंबर्सचे पेअर म्हणजे अँगल्स विथ होल नंबर्स असे तुम्हाला सगळे इथे पेअर्स आहेत आणि तुम्ही इकडे बघूही शकता की कसं बनतंय. सो लेट अस स्टार्ट. आता हा पहिलाच अगदी बघितला मी अँगल. बघा अँगल बीटा हा तुम्हाला अगदी छोटासा दिसतोय ब्ल्यू कलरमध्ये, पण तो जस्ट 1 डिग्रीचा असल्यामुळे तुम्हाला जस्ट थोडीशी लाईन वर आल्यासारखी दिसते. तो अँगल AC हा जो आहे तो DAC जो अँगल DCA हा जो अँगल आहे तो फक्त 1 डिग्रीचा आहे, ज्याला आपण अँगल बीटा म्हटलंय. आणि उरलेला म्हणजे अँगल गॅमा जो आहे तो 179 डिग्रीचा आहे. दोघांची ॲडिशन 180 होते. म्हणजेच काय, ते कसे आहेत, सप्लिमेंटरी अँगल आहेत. असे आपले वाढत जाणार. नेक्स्ट आपण जर बघितला तर एक बीटा आहे 2 डिग्रीचा आणि आपला गॅमा आहे 178 डिग्री. सो दोघांची ॲडिशन 180 झाली, सप्लिमेंटरी आहेत, पूरक कोन आहेत. असं आपण हे पुढे जर हा आपला जर आपण व्हिडिओ पुढे घेत गेलो की तुमच्या लक्षात येईल की बीटा आणि गॅमाची तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पेअर्स इथे मिळत जाणार आहेत. आता पुढे कुठेतरी आपण एका ठिकाणी थांबून परत एकदा बघूया की त्यांची ॲडिशन काय आहे. बघा 18, 19, आता हा 19ला आला आणि हा समजा 20. आता समजा बीटा जर 20 आहे, यू कॅन सी द 20. आता तुम्हाला तो 20 ब्ल्यू कलरमध्ये दिसतोय कारण थोडासा तरी तो अँगल त्याला मिळाला आहे. 1 डिग्री 2 डिग्री फार लहान होते. आणि रेडमध्ये जो आहे तो कोण आहे, गॅमा आहे 160चा. सो 160 + 20 इज 180. बेरीज 180 झाली, ॲडिशन इज 180 अँड सो दे आर सप्लिमेंटरी किंवा ज्याला आपण पूरक कोन म्हणतो. अशा वेगळ्या वेगळ्या पेअर्स तुम्ही बघू शकताय ज्यांची ॲडिशन 180 होते. 26, 27 वाढत चाललंय. बघा अँगल बीटा हा काय होत जातोय, वाढत जातोय आणि अँगल गॅमा हा आपोआप कमीच होणार आहे, कारण तरच त्या दोघांची ॲडिशन ही 180 पॉसिबल आहे. यू कॅन सी दिस. हे चालू आहे असंच. हे अगदी जोपर्यंत आपण जसं इनिशियली आपण काय घेतलेलं, आपला बीटा हा किती होता, बीटा 0 होता आणि आपला गॅमा 180 होता. इथनं आपण सुरुवात केलेली. ते आता बीटा हा 180 पर्यंत जाणार आहे आणि गॅमा 0ला येणार आहे. इथपर्यंत हे चालू राहणार आहे. सो लेट अस वॉच दिस. यू कॅन सी व्हेरी ब्युटिफुल. तुम्हाला समजू शकते ॲक्च्युली सप्लिमेंटरी अँगल काय आहेत, पूरक कोन काय आहेत, हे तुम्ही या व्हिडिओमधनं नक्की समजू शकतायत. त्याचबरोबर सगळे तुम्ही पेअर्सही लिहून काढू शकताय त्याच्यावरनं किती पेअर्स पॉसिबल आहेत ते. बरेचदा मुलांना सप्लिमेंटरी अँगल कळत नाही, कॉम्प्लिमेंटरी अँगल कळत नाही, त्यामुळे अशा व्हिडिओजने नक्की त्यांना अजून क्लिअरली कळणार आहे की सप्लिमेंटरी काय, कॉम्प्लिमेंटरी काय. अजून तुमच्या लक्षात येणार आहे जे पुढच्या ह्याच्यात आहे. स्ट्रेट अँगल म्हणजे कसं होते, लिनियर पेअरमध्ये आहे हे पण नंतर बघूयाच आपण नक्की. पण आता सप्लिमेंटरी अँगल्सच्या सगळ्या पेअर्स तुम्ही समजून घ्या. 109, 110 गोइंग ऑन, चालू आहे. 150, 115, 70, 170, 118, 119, 120. बघा आता जो ब्ल्यू कलर आहे, मगाचपर्यंत रेड जास्त होता, ब्ल्यू कमी होता, आता काय होत चाललंय, ब्ल्यू जास्त झालाय. बघा म्हणजे ब्ल्यू अँगल आहे जो बीटा 120 आणि गॅमा आहे 60 या दोघांची ॲडिशन आहे 180. लेट अस प्रोसीड. दिस इज गोइंग ऑन. वन 132, 133, 134, 135, 136 इट्स गोइंग ऑन. 180 पर्यंत तो जाणार आहे. बीटा जोपर्यंत 180 होत नाही, आपल्याला अँगल जो आहे बीटा म्हणजे ACD हा अँगल जोपर्यंत 180ला होत नाहीये, पूर्ण स्ट्रेट अँगल होत नाहीये, तोपर्यंत हे चालू राहणार आहे. असं यू कॅन सी दिस. 160, 61, 162, 163, 164, 165, 166, 167, 168, 169, 170, 171, 72, 73, 74, 75, 176, 177, 178, 179 and 180. ओके. आता तुम्ही बघू शकताय की 180 जो आपण इनिशियली स्टार्टिंग जेव्हा आपण व्हिडिओ बघितला तुम्ही, तर तो आपला बीटा हा 0 होता. म्हणजे बीटा अगदी दिसत नव्हता, ब्ल्यू कलर दिसत नव्हता, सगळा रेडच दिसत होता. बिकॉज बीटा वॉज 0 अँड गॅमा वॉज 180. आणि आता आपण अशा पॉईंटला आलो आहोत की बीटा आपला 180 झाला आणि गॅमा 0 झालेला आहे. ओके. अँड उलट परत जाणार, जसं मगाशीच मी म्हटलं, आपण 0 बीटा स्टार्ट केला, फ्रॉम 0 बीटा टू 180ला गेलो. आता आपण अगदी सेम वे तेच जे झालंय
ते अगदी उलटं होत चाललंय, काही वेगळं नाही आहे. तो तसाच अँगल आपला काय झालाय, एक्सटेंड होत जात आहे आता. सेम वे. सो यू कॅन अंडरस्टँड सप्लिमेंटरी अँगल्स काय आहेत हे तुम्ही या व्हिडिओमधनं नक्की समजून घेऊ शकताय. आणि स्वतःही तुम्ही अँगल आता काढूही शकताय. तुम्हाला मी एखादा सांगितलं, एक 5 पेअर्स सांगा सप्लिमेंटरी अँगल्सचे, तुम्ही नक्की आता स्वतःहून ड्रॉही करू शकताय आणि सांगूही शकताय कोणते कोणते अँगलचे सप्लिमेंटरी आहेत. इट्स गोइंग ऑन. 122, 121, 119. कमी होत चाललंय. सेम वे, पेअर्स तेच राहणार आहेत. going on. 107, 106, 105, 104, 103, 102, 101, 100, 99, 98, 97, 96, 95. It's going on. 94, 93, 92, 91. सगळे पेअर्स आहे. 90चा एक आपल्याला पेअर तिथे बघायला मिळाला. 90 + 90चा एक होता तो. परत एकदा बघूया. Okay. 90 + 90. See, beta is also 90 and gamma is also 90. See, both are 90 degrees. म्हणजे हा ब्ल्यू कलर, बीटा इज ऑल्सो 90, गॅमा इज ऑल्सो 90. अगेन अ पेअर सप्लिमेंटरी अँगल्सच आहेत, हे लक्षात ठेवा. लेट स्टार्ट दिस स्लाइड अगेन. $55, $54, $53, $52, $51. इट्स गोइंग ऑन. परत एकदा आता रेड पूर्ण एक्सटेंड होत चाललाय, ब्ल्यू कमी होत चाललाय, बीटा कमी होत चाललाय, गॅमा वाढत चाललाय. सो होप तुम्हाला व्हिडिओ हा आवडलेला आहे. नक्की आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्सना हे शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग.